नमस्कार. यंग तरंगच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अलीकडच्या काळामध्ये आपण अनेक समस्यांना तोंड देत असतो. पाऊस कमी झाला की पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं आणि शहरामध्ये तरी बघायला गेलं तर बऱ्याचशा सोयी आपल्याला उपलब्ध आहेत, परंतु शहरातल्याही काही भागात आणि खास करून ग्रामीण भागांमध्ये वीज टंचाई, लोड शेडिंग ही अगदी नित्याची समस्या होऊन बसलेली आहे. ऊर्जेचा वापर कसा करायचा, कारण वीज म्हणजे काय, आपल्या वापरातली ऊर्जा, त्या ऊर्जेचं व्यवस्थापन कसं करायचं हा विषय मला वाटतं आता ह्यावर चर्चा करणं, यासंबंधी आपण जागरूक होणं ही काळाची गरज झाली आणि म्हणूनच आज आपण चर्चेसाठी विषय निवडलाय ऊर्जेचं व्यवस्थापन. या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर जे मित्रमैत्रिणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आधी मनपूर्वक स्वागत करूया. ऊर्जेचा काटकसरीने वापर करणं ही आता काळाची गरज झाली आहे आणि म्हणूनच या संदर्भामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत खगोलशास्त्रज्ञ सारंग ओक. आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या घरातला ऊर्जेचा वापर असू दे किंवा कॉर्पोरेट क्षेत्रातला ऊर्जेचा वापर असू दे, यामध्ये आपल्याला काटकसर किंवा बचत कशी करता येईल या संदर्भामध्ये ऊर्जा सल्लागार म्हणून काम करणारे शिरीष देशपांडे. ऊर्जा असं म्हटलं की अनेक अर्थ या शब्दाभोवती असलेले आपल्याला दिसतात. या मुलांच्या मनामध्ये ऊर्जेचं नेमकं कोणतं स्वरूप आहे ते आधी समजून घेऊया. काय वाटतं, ऊर्जा असं म्हटल्यावर काय आठवतं तुम्हाला? ऊर्जा म्हटलं की पहिला सूर्य आठवतो. सूर्य आठवतो. बरं, ऊर्जेचा प्रमुख स्रोत म्हणून आपण सूर्याकडे बघतो. आणि कामं करण्यासाठी, वावरण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला किंवा सजीवांना ऊर्जेची गरज असते. ती म्हणजे एनर्जी, जी आपल्याला वेगवेगळ्या पदार्थ खाल्ल्यापासून मिळते. बरं, म्हणजे आपल्याला काम करण्यासाठी, शारीरिक कष्टांसाठी पण एक ऊर्जा लागते. बरोबर, एनर्जी. खूप छान उत्तर आहे हे. आणि वीज लागते आपल्याला. बरोबर, वीज हा सुद्धा एक ऊर्जेचं स्वरूप आहे असं आपण म्हणूया. हा, पाण्यामुळे पण आपण ऊर्जेची निर्मिती करू शकतो पाणी वापरून, आणि हवेने सुद्धा आपण ऊर्जा निर्माण करू शकतो, म्हणजे पवनचक्की. बरोबर, नक्कीच. म्हणजे वीज निर्माण करण्यासाठी आपण हवा किंवा पाणी या पर्यायांचा वापर करतो. आणि कुठल्याही गोष्टीची कार्यसिद्धता करण्यासाठी ऊर्जेचा वापर होतो. बरं, प्रत्येक वाहनासाठी, स्वयंचलित वाहनासाठी ऊर्जेची आवश्यकता आहे. सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक अविभाज्य घटक म्हणून ऊर्जेकडे बघायला हरकत नाही. सगळ्याच गोष्टींचा एक अविभाज्य घटक आहे. म्हणजे सजीवांच्या दृष्टिकोनातून हा एक अविभाज्य घटक आहे की ज्याच्याशिवाय शक्यच नाही. या प्रश्नाला हा मिळालेला जो प्रतिसाद आहे तो किती एनर्जेटिक आहे, काय सांगाल? प्रत्येकाने आपापले दृष्टिकोन मांडलेला आहे इथे की ऊर्जा कशाला म्हणायचं. आपण एक थोडासा आढावा घेऊया याचा की ऊर्जा कशाला म्हणू शकतो आपण. ऊर्जेचं मूल तत्व असं आहे की ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि ऊर्जा नष्टही करता येत नाही. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की ऊर्जा ही फक्त आपण एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. मग आपण जे आत्ता सगळं डिस्कस केलं की ऊर्जा म्हणजे काय, काय करतोय आपण, तर याचा अर्थ आपण कुठल्या तरी फॉर्ममध्ये एनर्जी घेतोय आणि ती दुसऱ्या फॉर्ममध्ये वापरतोय. जसं आता इथे या मुलींनी उदाहरण दिलं आपल्याला की आपण अन्न खातो आणि आपल्याला शरीराला ऊर्जा मिळते हालचाल करायला. चयापचय जे होतं, मेटाबॉलिझम, तर हे अन्न हे जे आपल्याकडे आहे त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर होतंय आणि आपण शरीर आपलं काम करतंय. पाण्याच्या बाबतीत बघितलं तर स्थितीची ऊर्जा आहे. डॅममध्ये पाणी साठवलेलं असतं, ते पाणी खालती जायला लागतं, त्याला एक कायनेटिक एनर्जी प्राप्त होते. ती एनर्जी पुढच्या पवनचक्कीला त्या चक्राला मिळते. ती कायनेटिक एनर्जी आपण इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. आता आपण सूर्याचं उदाहरण घेऊया. आत्ता आपण एक स्लाईड बघूया सूर्याची. जर आपण सूर्य दुर्बिणीतनं बघितला किंवा तिथे जी यानं गेले तर सूर्य साधारण असा दिसतो आणि हा अविरत स्रोत आहे आपल्यापर्यंत आत्ता ऊर्जा मिळण्याचा. आपल्या संपूर्ण सजीवसृष्टीपैकी जी काही सजीवसृष्टीला मिळणारी ऊर्जा आहे त्यातली बहुतेक सगळी ऊर्जा ही याच्यातून मिळते, जगायला लागणारी. आणि 6000 डिग्री एवढं याचं टेम्परेचर आहे सरफेसचं. आतमध्ये कुठेतरी 1 कोटी डिग्री एवढं प्रचंड टेम्परेचर आहे आणि 4 अणू एकत्र येत आहेत हायड्रोजनचे, त्यातनं हेलियम तयार होतोय आणि त्यातला जो वजनातला फरक आहे दोन्ही अणूंच्या तो ऊर्जेमध्ये रूपांतरित होतोय आणि आपल्यापर्यंत सतत येत राहतोय. तर ही झाली ॲटॉमिक एनर्जी झाली. ही ॲटॉमिक फ्युजन एकत्र येण्यामुळे होतं. तेच जर अणुभट्टीमध्ये गेलं तर प्लुटोनियम असेल, युरेनियम असेल, असा अणू तोडतात. छोट्या अणूमध्ये किंवा छोट्या वस्तुमानाच्या अणूमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि ती एनर्जी आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जीच्या स्वरूपात आपण वापरतो. तुम्हाला सगळ्यांना कोळशाच्या भट्ट्या माहिती आहेत. आपण फर्नेस असतात मोठ्या मोठ्या, त्याच्यामध्ये काय केलं जातं की औष्णिक
ऊर्जा वापरली जाते. तर ही औष्णिक ऊर्जा आपण धातू तापवायला वापरू शकतो, काचेच्या गोष्टी बनवायला वापरू शकतो. त्याचबरोबर ही औष्णिक ऊर्जा परळीसारखी जी औष्णिक केंद्र आहेत तिथे हा कोळसा जाळला जातो आणि ते इलेक्ट्रिसिटी वापरायला किंवा बनवायला आपण वापरतो. याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला कोणाला माहिती आहे का की अजून कुठल्या तऱ्हेने इलेक्ट्रिसिटी जनरेट होते? तर विंड एनर्जी आहे, पवनचक्क्यांच्या रूपाने. वारा वाहतोय, कायनेटिक एनर्जी आहे, ती कुठेतरी चक्र मोठी पवनचक्की फिरवते आणि ती एनर्जी स्टोअर होते आणि स्टोअर झालेली एनर्जी आपण ग्रीडमधनं वापरतो. तर थोडक्यात एनर्जी तयार नाही करता येणार आहे, ती आयदर आपण एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये वस्तुमानाचं ऊर्जेत रूपांतर करत असू किंवा एका फॉर्मचं दुसऱ्या फॉर्ममध्ये रूपांतर करत असू. आणि ह्या सगळ्याच मुलांनी खूप छान उत्तर दिलं प्रत्येकाचं ब्रेक करून. तर हे थोडक्यात एनर्जी किंवा ऊर्जा म्हणजे काय आणि आपण काय कशा तऱ्हेने ती वापरतो ह्याचा एक संक्षिप्त आढावा आपल्याला म्हणता येईल त्याच्यामध्ये. धन्यवाद सर. यानंतर देशपांडे सरांकडे वळत असताना सर, आत्ता जसं आम्हाला सांगण्यात आलं की ऊर्जा ही निर्माण करता येणार नाही पण ती नष्टही होणार नाही. तर ही थोडीशी दिलाशाची गोष्ट वाटते की ती निर्माण नाही करता आली तरी नष्ट पूर्णपणे नाही होणार, पण तरी सुद्धा तिची बचत मात्र करायला हवी. याचं नेमकं काय कारण? जी ऊर्जा निर्माण होते किंवा आहे झालेली ती एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये जेव्हा आपण बदलतो तर ह्याच्यासाठी आपल्याला वापरण्याचा योग्य ऊर्जा आणि असलेली ऊर्जा असे दोन प्रकार करता येतील. म्हणजे त्याला एक प्राथमिक ऊर्जा म्हणतात की जी सूर्याची ऊर्जा आपल्याला मिळते पण आपल्याकडे जर त्याचा रिसिव्हर नसेल तर आपण ती कॅप्चर करू शकत नाही, पकडू शकत नाही आणि वापरू शकत नाही, ती वाया जाऊ शकते. तर अशा प्रकारची म्हणजे इव्हन कोळसा आहे आपल्याकडे पण कोळसा आपण कसा वापरणार? जोपर्यंत तो आपण बॉयलरमध्ये जाळत नाही, त्याच्यापासून स्टीम बनवत नाही, त्याच्यावर टर्बाईन फिरवत नाही, तोपर्यंत ती ऊर्जा आपल्या कामाची नाही. सो एक ज्या अवस्थेत ऊर्जा आपल्याला मिळते म्हणजे खनिज तेल म्हणा, कोळसा म्हणा किंवा सौर ऊर्जा ही आहे, फक्त ती एका दुसऱ्या याच्यात अवस्थेत रूपांतरित करण्यासाठी जी लागते पद्धत ती नसेल तर ती ऊर्जा आपल्या कामाची नाही. बरोबर. त्याला आपण जी वापरतो ती सेकंडरी किंवा म्हणजे वापरण्यास योग्य अशी जी ऊर्जा आहे त्याला त्याचं प्रमाण सेकंडरी कमी आहे. एनर्जी म्हणतात की जी वीज आहे. की वीज तिथे आपल्याला औष्णिक किंवा कुठल्याही विद्युत घटात जनरेट होते आणि ती आपल्या बटनापर्यंत पोहोचते आणि आपल्याला त्याचा हवा तसा आपण वापर करू शकतो. हे जे दोन फरक आहेत, या गोष्टी आहेत, या आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण प्राथमिक ऊर्जा स्त्रोतातनं जेव्हा आपण सेकंडरी स्त्रोताकडे जातो, जी उपयोगी आहे ऊर्जा त्याच्याकडे, त्यावेळेला जे काही लॉसेस होतात तर ते कमी किती आहेत त्याच्यावर त्या ऊर्जेचं मूल्य ठरतं. अच्छा. कारण की शेवटी आपण ही ऊर्जा कुठल्या तरी एका उद्योगासाठी किंवा कुठल्या तरी वापरासाठी हे करतो ज्याचं आपल्याला मूल्य द्यावं लागतं. सो अशा वेळेला त्याचं उपयोगी मूल्य किती आहे आणि त्याच्यातले वेस्टेज किती आहे ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आता आपल्याकडे आपण जेव्हा म्हणतो की मी आपल्याला 6 रुपये किंवा 7 रुपये युनिट ह्या दराने आपण घरगुती ऊर्जा वापरतो, पण आपल्यापैकी किती जणांना तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण 1 युनिट ऊर्जा ज्याच्यासाठी आपण 6 रुपये पण किंवा 7 रुपये देतो ती आपल्याला आपण त्याचा किती पैशाचा किंवा किती रुपयाचा उपयोग करतो? कोणी सांगू शकेल? नाही, मला नाही वाटत की असं काही गणित आम्हाला माहिती आहे. एक आपण जरा दृश्य बघूयात. आता आपण ह्या जर चित्राकडे बघितलं तर पहिलं जे आपल्याला डावीकडचं जे दिसतंय की आपल्याला स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड किंवा विद्युत कंपनीकडनं जी ऊर्जा येते त्याच्यात आपल्याला एक डिस्ट्रीब्युशन लॉसेस असतात की जी आपल्या ऊर्जा त्यांच्या ट्रान्सफॉर्मरपासून आपल्या दारात येईपर्यंत काही लॉस होतात तर ते जातात. त्याच्यानंतर असते की आपण त्याच्याने पाण्याची समजा पंप चालवतो, त्याच्यामुळे त्या पंपाची एफिशियन्सी किंवा मोटरची एफिशियन्सी असते, त्याच्यात काही ऊर्जा जाते. त्याच्या पुढची जी ऊर्जा जाते ती आपल्याला मोटर एफिशियन्सीमध्ये जाते. त्याच्यानंतर पाईपलाईनमध्ये काही फ्रिक्शनल लॉसेस असतात. त्याच्यानंतर तुमचे चेंजेस किंवा काही आपण त्याच्यासाठी वॉल्स वापरतो त्याच्यामध्ये काही ऊर्जा जाते. आणि शेवटी जी युजफुल एनर्जी जिथे लिहिलेलं आहे ती साधारण 30% असते फक्त. म्हणजे आपण 100% 7 रुपये युनिटनी जर ऊर्जा हे केली तर त्याचा फक्त आपण 30% वापर करू शकतो. करतो. आणि हे सगळे ह्या सगळ्या सिस्टीममध्ये प्रत्येक स्टेपला आपण काही काही लॉसेस करतो. याला कास्केड एफिशियन्सी म्हणतात की प्रत्येक स्टेजला काही काही लॉस होतो आणि तो लॉस प्रत्येक वेळेला कॅरी फॉरवर्ड होतो. तर हा जो आहे तर आपण पैसे देतो 100%, वापरतो फक्त 30%. हा फरक समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे जेवढे सगळे लॉसेस होतात त्या आपल्यासाठी ऊर्जा बचतीच्या संधी आहेत असं म्हणता येईल.
ऊर्जा कशी वाचवावी या संदर्भात काय विचारायला आवडेल तुम्हाला? आपण सूर्याचा वापर करून सोलार एनर्जी निर्माण करतो, तर त्याच्यामध्ये सिलिकॉनचा वापर करतो. मग सिलिकॉन हे फार एक्सपेन्सिव्ह आहे, मग त्याच्याऐवजी दुसऱ्या मेटलचा वापर आपण कोणता करू शकतो? आता मुळात सौर एनर्जी आपण वापरतोय ना, म्हणजे सूर्याकडून येणाऱ्या एनर्जीचा फार थोडा पार्ट आपण आत्ता वापरतो. आणि जे काही आपल्याकडची टेक्नॉलॉजी आहे ती आज एवढी ॲडव्हान्स नाही आहे की आपण 100% वापर करू शकू. मग अल्टरनेट याच्यावरती खूप रिसर्च चालू आहे त्याच्यामध्ये, की मटेरियल काय वापरता येईल किंवा कशा तऱ्हेने करता येईल. पण स्टील वी आर नॉट दॅट एफिशियंट की आपण हा वापर करू शकतो. मग आपला सगळा भर हा जे आत्ताचे सोर्सेस आहेत वापरायचे ते कसे वाचवता येतील अल्टरनेट सोर्सेस वापरण्याच्या ऐवजी. सेम वे 100 युनिट एनर्जी जर का आपल्याला सोलरच्या याच्यातनं तयार करायची असेल तर त्याला येणारा खर्च हा खूप जास्त पडतोय त्याच्या एफिशियन्सीपेक्षा आपल्याला. त्यामुळे तो जर वाढवायचा असेल किंवा त्या युनिटची कॉस्ट आपल्याला कमी करायची असेल तर आपल्याला त्याचा वापर वाढवावा लागेल, पण तो आज लगेच शक्य नाही आपल्याला. मग आपल्याला जास्तीत जास्त भर हा जे आपल्याला सोर्सेस आहेत म्हणजे हायड्रो प्लांट्स असतील किंवा ह्याच्यातनं जी एनर्जी मिळते ती वाचवता कशी येईल, जिथे जिथे लॉसेस होत आहेत ते कसे वाचवता येईल ह्याच्यावरती आपला जास्त भर आहे अल्टरनेट एनर्जीवरती शिफ्ट होण्याच्या ऐवजी. कारण आज ती खूप कॉस्टली आहे जसं आत्ता तू म्हणालीस तसं, आणि त्याला अल्टरनेट अजूनही स्वस्तातला अल्टरनेट मिळालेला नाही. आता हे जे सोलार वेफर तू म्हणाली सिलिकॉन, त्याची किती एफिशियन्सी असते आता किंवा किती ते कार्यक्षमता आहे त्याची कल्पना आहे? हे जे पॅनल आता आपण जे सौर ऊर्जेची बघतो ती फक्त 18% एनर्जी सूर्याकडनं येणाऱ्या एनर्जीपैकी फक्त 18% एनर्जी आपल्याला देऊ शकतात. बरोबर. आणि मग ह्याच्या पुढे आपण ती जर विद्युत घटात किंवा बॅटरीत स्टोअर केली तर ती अजून त्याची एफिशियन्सी असते. मग त्याच्यातनं ती डायरेक्ट करंट म्हणजे DC मध्ये ती साठवली जाते बॅटरीमध्ये, ती परत AC मध्ये कन्वर्ट करण्यासाठी इन्व्हर्टरचे लॉसेस येतात. असं जर केलं तर ती परत 13 ते 14% एवढीच फक्त त्याची एफिशियन्सी मिळते. So आता म्हणजे एकतर संशोधनातून अशा पद्धतीच्या अपारंपरिक स्रोतांचा वापर वाढला पाहिजे किंवा मग जे आता आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा आपण जाणीवपूर्वक डोळ्यास वापर केला पाहिजे. बरोबर. या संदर्भात तुला काय विचारायचं आहे? आपण पाणी धरणामधनं सोडतो आणि मग स्थितीज ऊर्जेचं कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतर होतं आणि मग आपल्याला एनर्जी मिळते. पण आपण जे वेस्टेज वॉटर आहे त्याचा काही उपयोग करून ऊर्जा बनवू शकतो का? आता जर कोयना धरणाचं उदाहरण घेतलं तर तिथे आपल्या ज्या स्टेजेस आहेत तिथे त्याच्यावरती एका स्टेजला ते आल्यानंतर टर्बाईन्स जिथे पूर्वी लावली होती त्याच्या खालच्या लेवलला सुद्धा परत त्याच्यातनं लो प्रेशरवर चालणारी टर्बाईन्स लावलेली आहेत. तर अशा 3 किंवा 4 स्टेजेसमध्ये तुम्ही ती ऊर्जा परत वापरता आणि शेवटी मध्ये पाणी शेतीला किंवा वापरू शकता किंवा समुद्राला मिळतं. याच्यात काही ठिकाणी असं पण हे करतात की रात्रीच्या वेळेला जेव्हा ऊर्जेचा वापर खूप कमी होतो तेव्हा त्या विद्युत संचाची किंवा टर्बाईनची एफिशियन्सी मेंटेन करण्यासाठी त्याच्यावर काहीतरी लोड असायला पाहिजे. तर ते करण्यासाठी जे साठवलेलं पाणी आहे ते रात्रीच्या वेळेला परत ते धरणात वरती पंपानी पाठवतात आणि ते परत वापरलं जातं. महाराष्ट्रात सुद्धा किंवा भारतात सुद्धा अशा प्रकारे हे वापरलं जातं पाणी परत तेच, कारण की फक्त ती आपण त्याची पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये तू सांगितलं त्याच्याप्रमाणे रूपांतर करतो. सो रात्रीच्या वेळेला त्या टर्बाईनची एफिशियन्सी किंवा त्याच्यावरचं लोड मेंटेन करायला आपण ते परत पाणी वरती त्याच विजेचा वापर करून पंप करतो. पण जे सांडपाणी आपण म्हणतो की ज्याची फार मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असते त्याचा नाही का यासाठी वापर करता येईल? नाही. आता ह्याच्यात सांडपाणी जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला अनावश्यक घटक त्याच्यात असतात असं आपण एक साधारण ढोबळमानाने त्याचं हे बघूयात. सो ते पाणी स्वच्छ करण्यासाठी आपल्याला जो खर्च येतो तो खूप जास्त असतो. बरोबर. म्हणजे होऊ शकत नाही तर असं नाहीये. सांडपाण्याचा वापर करू किंवा धरणातलं, मुळात धरणातनं पाणी का वापरलं जातं तर तो एक मोठी स्टोरेज आहे, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पोटेन्शियल एनर्जी साठवली आहे आणि खूप उंचावरून ते पाणी खाली येते आणि टर्बाईन फिरत आहेत. तो जो फोर्स लागतो हा सांडपाण्याला जर द्यायचा असेल तर आपल्याला ते तेवढं वरती लिफ्ट करावं लागेल आधी, किंवा तेवढ्या फोर्सनी ते पाणी टर्बाईनला फिरवण्यासाठी लागणारी एनर्जी ही त्यातून तयार होणाऱ्या एनर्जीपेक्षा जास्त असेल. म्हणून ते पाणी वापरता येईल का हा थोडासा प्रश्न वेगळा आहे. जसं आता सर म्हणाले की एफिशियन्सी त्याची मेंटेन करायला तयार झालेल्या विजेतनंच पाणी परत वरती नेलंय आणि परत खाली आणलं, ह्याच्यामध्ये विन विन सिच्युएशन आहे, झिरो लॉस आहे. पण सांडपाण्याला त्या फोर्सनी मूव्ह करायचं आहे, त्याच्याने टर्बाईन तेवढ्या वेगाने फिरली, कारण तेवढ्या वेगाने फिरली तरच अपेक्षित वीज निर्मिती होणार आहे. ती झाली नाही तर तो सगळा प्रयोग जो आहे त्याचा उपयोगच शून्य होतो. म्हणून तो वापर आता करता येणं शक्य नाही सांडपाण्याचा.
ऊर्जा निर्मितीची ही प्रक्रिया किती जटिल आहे याची कल्पना या चर्चेवरून येते आणि म्हणूनच मला वाटतं की ऊर्जेची बचत करणं हा खूप सोपा आणि आपल्या हातात असणारा, आपल्या आवाक्यात असणारा पर्याय आहे. पैशाच्या बाबतीत आपण असं म्हणतो की मनी सेव्ड इज मनी अर्न्ड. जर पैसा आपण वाचवला तर तो कमावण्यालाच तुल्यबळ आहे. कदाचित ऊर्जेच्या बाबतीतही असंच म्हणता येतं का? आपण तज्ज्ञांना विचारूया आणि त्याविषयी म्हणजे ऊर्जेची बचत कशी करायची याविषयी मुलांच्या मनात जे प्रश्न आहेत त्यालाही वाट करून देऊया. कुणाला विचारायला आवडेल? मी ऊर्जा वाचवणारे अडॅप्टर्स असतात त्यांबद्दल ऐकलंय. म्हणजे तुम्ही हा आमच्या ब्रँडचा अडॅप्टर वापरा आणि तुमची वीज वाचू शकते. तुम्ही महिन्यात इतके पैसे तुमचे कमी होऊ शकतात. नक्की हे अडॅप्टर्स मदत करतात का वीज कमी करायला किंवा आपलं बिल कमी करायला? ते कशा प्रकारे काम करतात आणि कुठल्या गोष्टीसाठी वापरायचं हे समजणं गरजेचं आहे. तुम्हाला हे माहिती आहे का, पॉवरचं एकक काय आहे किंवा युनिट काय आहे? वॉट किंवा किलो कॅलरी किंवा याच्यामध्ये आपण मोजतो. तर आता जेव्हा आपण विद्युत ऊर्जेचा जेव्हा हे बघतो तेव्हा त्याला दोन गोष्टी कारणीभूत असतात. एक व्होल्टेज किती आहे आणि दुसरं त्याच्यातनं किती प्रवाह म्हणजे करंट पास होतो. म्हणजे व्होल्टेज आणि करंटचं गुणोत्तर हे ऊर्जा किंवा पॉवर हे त्याचं रूपांतर होतं. जर ही जे बरेचसे अडॉप्टर असतात त्यातले काही अडॉप्टर तुमचं व्होल्टेज कमी करतात. याच्यामुळे काय होईल, जर व्होल्टेज कमी झालं तर तुमची ऊर्जा नक्कीच त्याच्यातनं वाहणारी कमी होईल. ऊर्जा वाचू शकते. पण काही गोष्टींसाठी म्हणजे ज्याचं जसे पंखे तुमचे फिरतात किंवा तुम्हाला मिक्सर चालवायचा, अशा वेळेला जर तुम्ही व्होल्टेज कमी केलं तर त्या मोटरवरचा ताण वाढतो आणि ती मोटर कदाचित त्याचं आयुष्यमान कमी होऊ शकतं. बरोबर. सो ज्याच्यासाठी तुम्हाला मोटिव्ह पॉवर म्हणतात की जिथे तुम्ही मोटर वापरून ज्या काहीतरी गोष्ट फिरवता ते करण्यासाठी तुम्हाला कमी व्होल्टेज नेहमीच फायद्याचं ठरत नाही. बरोबर. आणि काही इलेक्ट्रॉनिक प्रणाली असतात, CFL असतात किंवा असतात की जिथे तुम्ही जर व्होल्टेज कमी केलं तर त्याचा करंट आपोआप वाढतो आणि ते व्होल्टेज आणि करंटचं गुणोत्तर तेवढंच ठेवतो. आता करंट वाढला त्याची जी कंडक्टर किंवा वायरची जी कॅपॅसिटी आहे ती ठराविक ठरलेली आहे. त्याच्यातनं जर जास्त करंट गेला तर ते तापून ती कदाचित वितळू शकते. तर त्याच्यामुळे हे अडॉप्टर वापरताना त्याचा कुठल्या गोष्टीसाठी वापरतो. लाईटसाठी जर तुम्ही वापरला तर कदाचित त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. आम्हाला बिलामध्ये सगळ्यात आमचा मोठा शत्रू असतो AC, की त्याच्यामुळे आमचं घरचं जे विजेचं बिल असतं ते खूप वाढतं. तर अशा वेळेस अडॉप्टरचा फायदा होतो का? अशा वेळेला अशा प्रकारच्या अडॉप्टरपेक्षा काही जे अडॉप्टर्स म्हणतात की ज्याला फोर्स टायमर म्हणतात की एका तासात तो दर 40 मिनिटांनी किंवा 50 मिनिटांनी 10 मिनिटाकरता तो कॉम्प्रेसरला बंद करेल, गरज असो किंवा नसो. म्हणजे हे फोर्सफुली बंद करण्यासारखं आहे. अशी काही अडॉप्टर्स असतात आणि परत ते 10 मिनिटानंतर तो परत कॉम्प्रेसर चालू होतो. हा योग्य आहे का अयोग्य आहे हा मुद्दा आपण बाजूला ठेवूयात, पण त्याने तुमची काही टक्के वीज नक्की वाचेल. जर बल्बच्या जागी CFL लावला तर किती फरक पडू शकतो? बल्ब असेल त्याच्याऐवजी CFL वापरला तर जवळजवळ तुमची 30 ते 40% विजेची बचत होऊ शकते. पण ह्याच्यात महत्त्वाचा जो भाग आहे, तुम्हाला त्याच्यातनं किती विद्युत आउटपुट, लुमेन आउटपुट मिळतो आणि त्याच्यासाठी किती वॉट तुम्ही ऊर्जा खर्च करता, ह्याचं गुणोत्तर फार महत्त्वाचं आहे. म्हणजे लुमेन पर वॉट हा जो रेशो आहे तो कुठल्या ह्याचा चांगला आहे ते बघणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेला कधी कधी तुमच्या ट्यूबलाईट ज्या असतात मोठ्या त्या पण CFL पेक्षा जास्त कार्यक्षम असतात. तो सरसकट बल्ब आणि हे बल्ब तुमचा काय आहे, बल्ब तुम्हाला 80% उष्णता देतो आणि 20% प्रकाश देतो. तर त्याचा लुमेन पर वॉट हा आउटपुट रेशो खूप कमी आहे. पण आपल्याकडे आता बल्ब दिसत नाही. तर आपल्याला जर वापरायचा आहे तो मुळात आपण CFL जर वापरतो तो किती कमी वापरता येईल आणि त्याची गरज कशी कमी करता येईल ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. मला विचारायचं आहे, ऊर्जा निर्मिती करण्यासाठी आपण घरगुती उपाय काय योजू शकतो? ऊर्जा निर्मिती आपल्यासाठी जर वापरायची असेल जनरेट करून, तर आता सध्या राज्य शासनाची पॉलिसी आहे की तुम्ही घरच्या घरी तुमच्या घराच्या गच्चीवर किंवा मोकळ्या जागेत सोलार पॅनेल लावू शकता. आणि आता नेट मीटरिंगची पॉलिसी त्यांनी काढलेली आहे जी गेल्या काही महिन्यापूर्वीच त्यांनी दिली की जेवढी तुम्ही ऊर्जा वापरता तेवढीच जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरी किंवा तुमच्या बिल्डिंगच्या गच्चीवर जर जनरेट करू शकलात तर ती तुम्ही जनरेट करणारी ऊर्जा तुम्ही तुमच्या विद्युत कंपनीला देऊ शकता आणि त्यांच्याकडनं त्याच वेळेला दुसरी ऊर्जा आपण जशी आपल्या मीटरमध्ये आत्ता चालू होते तशी येऊ शकते. आणि महिन्याच्या शेवटी तुम्हाला हिशोब त्याचा होऊ शकतो की तुम्ही समजा 100 युनिट
इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडनं वीज घेतली आणि 80 युनिट तुम्ही त्यांना दिले, तर ह्याचा अर्थ तुमचं कन्झम्पशन फक्त 20 युनिटचं झालं, तर तेवढं तुम्ही बिल भराल. अशा पण ही प्रकारे आपण तुम्ही- कशी निर्माण करायची गच्चीवर? तर त्यासाठी सोलार पॅनेल Solar panel. लावतात. पण दुसरा काही याला पर्याय नाही, सोलार पॅनल सध्या एक आहे, कारण की आपल्याकडे म्हणजे मोकळ्या जागा जर असतील तर आपल्याकडे पवन ऊर्जेचा आपण वापर करू शकतो. पण शहरांमध्ये म्हणाल तर आपल्याकडे वाऱ्याची गती तेवढी नसते ज्याच्यावरती इफेक्टिव्हली आपण पवन ऊर्जा चालवू शकतो. त्याच्यामुळे मग घरात आपल्याकडे हेच फक्त पर्याय उरतो की आपण आपल्या घराच्या गच्चीत किंवा बिल्डिंगच्या गच्चीत आपण सौर ऊर्जा वापरू शकतो. मुळात सौर ऊर्जा वापरतो कशासाठी हे पण महत्वाचं आहे. म्हणजे परत आपण विद्युत निर्मिती करून जर त्याच्यावर परत आपण जर गिझर वापरून पाणी गरम करणार असू तर त्याच सौर ऊर्जेवर आपण गरम पाणी जनरेट करू शकतो. बरोबर. जेवढ्या वेळा आपण ऊर्जेचं एकातनं दुसरीकडे रूपांतर करू तेवढे त्याच्यातले लॉसेस वाढतात. नक्कीच. मगाशी यांनी पर्याय सांगितला देशपांडे सरांनी की सोलर पॅनलचा. सोलर पॅनल जे वापरणार आहोत आपण त्याचा खर्च आणि आपल्याला येणारं वीज बिल याचा खर्च जर आपण विचारात घेतला तर खरंच तो आपल्याला फायदेशीर ठरू शकतो का? आत्ता साधारण तुम्हाला सोलार पॅनेलमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट तुमची 6 ते 7 वर्षात परत मिळू शकते सध्याच्या ह्यानी. पण आता आपण असं जर बघितलं तर साधारण दरवर्षी 10% आपले विजेचे दर वाढतात. बरोबर. कारण की उत्पादन खर्च वाढतो. आणि ह्याच्याकरता जे हा जर हे बघितला अँगल तर तुम्हाला 6 ते 7 वर्षात तीच ऊर्जा परत त्याची पॅनलची कॉस्ट रिकवर होऊ शकते. आणि थोडा व्यापक विचार केला तर मला वाटतं आज वाचवलेलं 1 युनिट हे पुढच्या पिढीसाठीचं 1 युनिट अशा दृष्टीने पण आपण विचार करू शकतो.